नायडूच्या नावे वगैरे, परंतु असा ठोसपणे महिला दिन हा कधी असा झालेला आढळत नाही इतिहासात, मला तरी वाचण्यात आला नाही. परंतु जेव्हा अमेरिकेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उठाव झाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिनाची मागणी झाली, राजकीय सामाजिक आणि न्यायाची जागृती करण्याची गरज झाली, तेव्हा मात्र या महिला दिनाची उत्पत्ती झाली. तोपर्यंत आम्ही आमच्या देशात एवढ्या महान शौर्यवान शूरवीर महिला होत्या, मग आमच्या देशात मात्र किंवा इतरही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे पडसाद उमटले नाही. या कामगार स्त्रियांचा उठाव होता. कामगार स्त्रियांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायाबद्दल, कामाचे तास कमी व्हावे यासाठी उठाव केला आणि त्यात प्रमुख होत्या क्लॅरा झेटकिन. त्या 1910ला त्यांनी महिला दिनाची मागणी केली आणि त्यानंतर 1975 रोजी प्रत्यक्षात ही मागणी युनायटेड नेशन्सने मान्य केली. तेव्हापासून हा महिला दिन साजरा करण्यात येतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थोडा आहे एवढा प्रोग्राम संपल्यावर मी आणून देतो खाली, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ओके, स्वातंत्र्य बहाल केले होते, हे मात्र कधीही विसरता येत नाही. महिला दिन आहे 8 मार्च. संपूर्ण मार्च महिना हा महिला दिनासाठी समर्पित असतो. कुठे ना कुठे महिला दिनाचे कार्यक्रम होत असतो. त्याचप्रमाणे आपणही महिला दिनाचे सुद्धा आज आयोजन केलेले आहे. महिला दिन म्हणजे आमचा दिवस, आमच्या गौरवाचा दिवस. आम्ही फार नटून सजून गेलो पाहिजे. मला एक विचारायचे, नटून सजून आलो, महिला दिन माझा म्हणून आम्ही मिरवलो, भाषणं ऐकली, टाळ्या वाजवल्या, गाणे गायले, नाचलो, पिकनिकला गेलो आणि ते सगळं केलं. घरी गेल्यावर काय झालो? झालात का खरोखर स्वतंत्र, की पितृसत्ताक उतरंडीमध्ये अजूनही त्याच लेवलला आहोत? हे परीक्षण प्रत्येकीने केले पाहिजे. मला इथे टीका करायची नाही स्वातीताई, ही टीका नव्हे, ही वास्तविकता आहे. ही दोन्ही वर्गांनी, पितृवर्गांनी आणि मातृवर्गांनीही मान्य करायला पाहिजे. तिला खरोखर घरात मानाचे स्थान दिले जाते का? जर दिले जाते तर तिला समानतेची वागणूक दिली जाते का? जर समानतेची वागणूक दिली जाते तर तिला घरातल्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जाते का? याचा थोडासा आढावा दोन्ही संस्थांनी घ्यावा. खरं तर महिला ही दोन बाजूनी पिचल्या गेली आहे. एक तर जाती व्यवस्था आणि दुसरी पितृसत्ताक व्यवस्था. ह्या दोन्ही जोखडातून जेव्हा महिला स्वतंत्र होईल, तो दिवस खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल, तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्य होईल असे मला खेदाने म्हणावेसे वाटते. आताच आपण आपल्या प्रेरणादायी महिलांबद्दल थोडक्यात ऐकलं. त्यांनी त्यांच्या पितृसत्ताक व्यवस्था डावलून, जाती व्यवस्था डावलून जो संघर्ष केला, जो उठाव केला, त्या खरोखर लढवय्या होत्या, त्या खरोखर शूरवीर होत्या. त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकता येतं. मला असं आवाहन करायचं या प्रसंगी की आपण त्यांचं चरित्र आयुष्यात एकदा तरी वाचावं, आपल्या मुलांना ऐकवावं, स्त्री आणि पुरुषांनी दोघांनीही, असं इथे मला सांगावंसं वाटतं.
निमित्ताने जर विचारात घेतला तर तो उत्सवाचा आणि आनंदाचा जरी आपल्याला वाटत असला तरी तो ह्या सगळ्या महिलांच्या कार्यांचा आढावा घेण्याचा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा आहे. महिला सक्षमीकरणाचे बरेच आपण गोडवे ऐकतो. हे गोडवे केवळ कागदावर आहेत की खरोखर सत्यात उतरत आहेत ह्याचाही आढावा घेणं गरजेचं आहे. हे महिला सक्षमीकरण शहरी भागात मुंबई, पुणे, नागपूर विभागात जरी असले तरी खरोखर ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमध्ये कितपत पोहोचले आहे आणि त्या पोहोचवण्यासाठी आपले सरकार कितपत यशस्वी झाले आहे हे सुद्धा बघणे तेवढेच आवश्यक आहे. आणि सरकार जर तिथपर्यंत पोहोचले नाही तर सरकार एकटा त्याला जबाबदार नाही. सरकार हे लोकांसाठी चालवलेले आहे, तेव्हा लोकांनी त्यासाठी उठाव केला पाहिजे. इथे तर मला असं वाटतं की आमचे लोकच त्याला जबाबदार आहेत की जे उठाव करत नाहीत, शांत बसून राहतात. मी माझं शिक्षण, माझी नोकरी, माझा संसार, माझं मूल, माझं घर याच्या पलीकडे आम्ही जात नाही. महिला दिनाच्या निमित्ताने मला आणखी एक असं सांगावंसं वाटतं की हल्ली आमचा समाज हा चैनीत डुबलेला आहे. वाढदिवस, लग्न, ॲनिव्हर्सरी, पार्ट्या, त्यात होणारा खर्च हे सगळं आम्ही सहन करतो. परंतु आम्ही दान द्यायचं म्हटलं तर 500 रुपये द्यायला सुद्धा मागे बघतो. हा आमचा सामाजिक सहभाग आहे. हे मला खेदार्हे सांगावेसे वाटते. तर यात सुद्धा बदल व्हावा. चैनीत न डुबता संघर्षासाठी सज्ज व्हावे आणि सज्ज होण्यासाठी वाचन करावे. वाचा म्हणजेच वाचाल अशी एक म्हण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण ही दुधारी तलवार आहे, वाघिणीचे दूध आहे. तर ती जोपर्यंत आपण राशन करणार नाही तोपर्यंत आपण गुरगुरायला लागणार नाही. तर हे शिक्षण केवळ शालेय शिक्षणाने पूर्ण होत नाही. शालेय शिक्षणात आत्ताच बोलल्याप्रमाणे अभ्यासक्रमात या शिक्षणाचे धडे दिले गेलेले नाहीत. आपल्याला वैयक्तिकरित्या आपल्या मुलाबाळांना धडे द्यावे लागतील. तेव्हा कुठे आपण इथपर्यंत आलो. बाबासाहेबांचा जो रथ आहे तो इथपर्यंत आला, तो मागे जाणार नाही जर आपण आपल्या मुलांना सज्ज केलं तर. तो रथ मागे जाऊ नये याचं कार्य आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याची जबरदस्त जबाबदारी ही महिलांवर आहे. कारण आमच्या बऱ्यापैकी महिला सुशिक्षित आहे, वाचू शकतात, समजावून सांगू शकतात. म्हणून मला इथे हे आवर्जून सांगावेसे वाटले. तर महिला दिनाच्या आणि महामातांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आपण सादर केला त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मला बोलवलं, मी आभारी आहे आणि आपणा सर्वांना शुभेच्छाही देते. एवढे बोलून मला वाटतं माझं लांबलेलं भाषण आपण बोर झाले असावं. थांबवते आणि सर्वांचे परत एकदा स्वागत करते. हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे. चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज. यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक पण करा. या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात. आतापर्यंत 200पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा, आपला व्हिडिओ प्रसारित करतील. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.